कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं, इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राज्यामध्ये राबवलं जाणार आहे। उद्या या राज्याचे प्रथमकार मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंचा वाढदिवस आणि या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हे कार्यक्रम होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या समस्याचं निराकरण केलं जाईल। उद्याचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे जे पात्र आहेत कर्जमाफीला त्यांच्यावरती खात्यावरती पैसे भरण्यास सुद्धा सुरू करील। निश्चितच या अभियानाच्या माध्यमातून सरकार जनतेच्या दारामध्ये जनतेच्या सेवेमध्ये हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिला जाईल। दुसऱ्या बाजूला देशामध्ये नीट परीक्षाच्या झालेल्या पेपरफुटीमुळे जो काही गोंधळ सुरू आहे निश्चितपणानं हे एक मोठं देशामध्ये एक षडयंत्र आहे। नीट पेपर फुटीनंतर जे दोषी होते त्यांना पकडलं गेलेलं आहे। अजून सीबीआय वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची चौकशी करत आहे। कोणत्याही दोषीला आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली आहे। त्याच्यानंतर नीटच्या परीक्षा झाल्या, अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ते ॲडमिशनसाठी आता धावपळ करत आहेत। परंतु ज्यांचा नीटच्या परीक्षाशी काही संबंध नाही असे लोक सरकार पारदर्शकप्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहेत। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरावण्याचा संबंध नाही। त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले, परंतु इंडी आघाडीला महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला एनकेन प्रकारे केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे यांच्या विरोधामध्ये अफवा पसरणे, सरकारच्या विरोधामध्ये वातावरण तयार करणे, सातत्यानं खोटं बोलत राहणे। हे लोक म्हणत आहेत की या आंदोलनाशी आमचा संबंध नाही। इंडिया आघाडी म्हणत आहे, महाविकास आघाडी म्हणत आहे या आंदोलनाशी आमचा संबंध नाही, सरकारनं चर्चा करायला पाहिजे। त्या माझ्याकडं एक ट्रोल नाका म्हणून एक सोशल मीडियाचा पेज चालवलं जातं। या ट्रोल नाका सोशल मीडियाचं हे पेज शरद पवारांचे राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले बुद्धिगहान नेते जयंत पाटील यांचा ग्रुप चालवतो। दुसऱ्या बाजूला संपूर्ण प्रकरण या देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम राज्यामध्ये महाविकास आघाडी करत आहे आणि त्याचं एक उदाहरण आहे जयंत पाटील साहेब प्रेमी इज विथ राष्ट्रवादी, महिला काँग्रेस, इस्लाम
जोधपूर शहर म्हणजे ईश्वरपूर शहर याने सुद्धा याचं काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे. म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे. पण मी यांना सांगतो केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी काही बदल होणार नाही. सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं. कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेनं जात आहे. त्या अकृत्य आत्म्यांना हे सहन होत नाही.